महापुरुषांना मानाचा मुजरा, उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी यांना सप्रेम नमस्कार. थोडक्यात वेळ खूप कमी आहे. गुगलवर जर दीपिका देशमुख टाकलं तर माझी पूर्ण बायोग्राफी होऊन जाईल. सायकलच्या पंचरपासूनचा प्रवास होता. 4 वर्ष सायकलचं दुकान चालवलं. महाराष्ट्रातली पहिली बाई आहे मी की जिला सायकलचं आऊट पंचर फिटिंग करता येते. सायकलच्या पंचरपासून पापड लाटायचं काम केलं. बचत गट, सूर्योदय महिला बचत गट थोडक्यात सुरू होता. हे सगळं करत असताना अनुभव खूप आले की आजही एक महिला जर बाहेर सक्षम व्हायला जाते तर भरपूर अडचणी येतात, पण आपलं एकच काम आहे त्याच्यावर मार्ग काढत जाणं आणि हिंमत न हारणं. माझ्या वडिलांनी एकच सांगितलं होतं, बाईला जर घरी बसवायचं असेल तर सगळ्यात मोठं शस्त्र असते लोकांचं, ते म्हणजे चरित्र. जर बाहेर निघायचं असेल, इतिहास घडवायचा असेल तर चरित्र वेशीला टांगून ठेवा आणि पक्क बना. मरायचं मलाही होतं, असं काही नाही की अडचणी भरपूर आल्या. यांच्या आजारपणामुळे मला बाहेर निघावं लागलं. 10वी झाली होती मी. तुमच्या सर्वांसारखा माझाही संसार होता. देशमुख घराची सून होती. बैठकीत यायची परवानगी नव्हती. जर गुगलवर माझे व्हिडिओ बघितले तर डोक्यावरचा पदरही खाली पडलेला नाही आहे. बरेच जण म्हणतील की दीपिकाताईंनी डोक्यावर पदर घेणं सोडून दिलं, काय झालं. त्याची 2 दीपिका देशमुखला जन्म घेताना 20 पाहिलं. आदरणीय सीमाताई माझ्या सुरुवातीच्या प्रवासापासून सोबत आहे. इंदुताई देशमुख सोबत आहे. भरपूर जणी ज्यांनी पाहिलेलं आहे सुरुवात. सायकलच्या दुकानापासून पापडाचा उद्योग, पापडाच्या दुकानापासून मूर्त्या बनवायचा उद्योग, मग फ्लावर डेकोरेशनचा उद्योग. त्याच्यानंतर मग कोरोना आला. कोरोनामध्ये मलाही मरायचंच होतं. खूप कंटाळून गेली होती मी त्या आयुष्याला. पण कोरोनाने अशी पलाटणी खाल्ली की मार्क्स प्रोडक्शनमध्ये मी भारतात टॉपर आली बचत गटामध्ये. आणि प्रत्येक मीडियावर दीपिका देशमुख. मार्क्स प्रोडक्शनमध्ये टॉपर कशी आली, तो व्यवसाय त्यावेळेस सुरू कसं केला, ते पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला, कारण वेळ नाही आहे तेवढं सांगायला. सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण माझ्या पतीचं कोरोनामध्ये निधन झालं. माझं सायकलचं दुकान नंतर अतिक्रमणमध्ये गेलं. मग पर्याय नव्हता माझ्याकडे. माझे पती गेले, पण त्यांना माहिती नव्हतं की आपली बायको शिक्षणसुद्धा घेते. ते वारले तेव्हा मी सेकंड इयरची एक्झाम देत होते BAचे, कारण मला लहानपणीच कलेक्टर व्हायचं होतं, पण नाही शिकायला मिळालं. आता मी MBAच्या सेकंड इयरला आहे. अतिक्रमण झाल्यानंतर भरपूर अडचणी यायला लागल्या. मला कोंढाणीला गारमेंट इंडस्ट्रीमधून खूप वर्षापासून बोलत होते की आमच्या इथं हे मुद्दा आहे, हा इंटरव्ह्यू नंतरचा जो प्रवास आहे हा खूप महत्त्वाचा आहे. वुमन एम्पॉवरसाठी त्यांनी इन्व्हाइट केलं, पण तिथं मला वाटलं की आपण वेगळ्या क्षेत्रात जातो आहे तर आपली ओळख लपवावी. मी तिथं हेल्पर म्हणून सुरुवात केली माझी, कारण मलाही शिकायचं होतं. गारमेंट इंडस्ट्रीचे स्वप्न मी पण पाहिलेले होते. म्हणजे गारमेंट नाही, पण कुठं ना कुठे इंडस्ट्री टाकायची, कारण त्या जे स्टेप बाय स्टेप मी चढत आली तिथपर्यंत, त्यामुळे ते लपून ठेवणं गरजेचं होतं. गारमेंटमध्ये मी हेल्पर झाली. मग मी मशीन शिकवायला, मी सगळ्या मशीन शिकली. मी ट्रेनर झाली, मग मी चेकर झाले, मग मी सुपरवायझर झाली, मग मी HR असिस्टंट झाली, मग मी HR ॲडमिन झाली. आज मी विदर्भात जेवढ्याही गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्याच्यात पहिली प्रोडक्शन मॅनेजर आहे. त्याच्याकरता मग मला येत नव्हतं. ABCD शिकली मी ह्या 3 वर्षांमध्ये. 3 वर्ष आधी माझ्या पतीचं निधन पण झालं. पण काय झालं, ज्यावेळेस मी त्या गारमेंट इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला तर माझ्या डोक्यावर पदर वगैरे खेड्यातलं एकदम आपल्या खेड्यातल्या जसं राहतात ना राहणीमान, तसं गेलं. तर तिथे त्या लोकांनी मला ॲक्सेप्ट नाही केलं. ये काकूबाई क्यों आई है यहाँ पे, क्या है क्या नाही. मग मी माझं काही कामानिमित्त सीमाताईकडे गेली होती. हे वारल्यानंतर, माझे पती वारल्यानंतर, मला ते वारल्यानंतर पहिलं हळदी कुंकू जर कोणी लावलं असेल तर सीमाताईंनी. इतका आनंद झाला, म्हणजे इतकं असं वाटत होतं. सीमाताई म्हटलं की तुम्ही अजूनही प्रकाश देशमुखची बायकोच आहे ना, की ते वारले आणि तुमची ओळख लपली. तो डायलॉग अजूनही माझ्या मनात आहे. मी तेच सांगते सीमाताई कोणालाही की तुम्ही अजूनही त्याची बायको आहे ना, मग लावा काय होते कुंकू. म्हणजे हे शिकण्यासारखं आहे. ह्या प्रवासामध्ये खूप लोकांनी मला साथ दिली. त्यांनी दोन्ही दीपिका देशमुखला ॲक्सेप्ट केल्या. त्याच्यातल्या एक म्हणजे आदरणीय सीमाताई देशमुख. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असू द्या. खूप मोटिवेट केलं आणि सर्वात महत्त्वाचं जिवंत ठेवणं. तुम्ही कोणा बाईची मदत नाही केली तर चालते, आर्थिक नका करू, पण ती जे करते आहे ते योग्य आहे हे एवढं म्हणून तिला फक्त मोटिवेट करा. आज नागपूरला गारमेंट फॅक्टरीमध्ये मी आहे. एकच आव्हान करेल सर्वांना, जर कोणतीही महिला एकटी आहे, तिला कोणीच नाही आहे, तिला जर वाटत असेल की आता संपलं सगळं, तर सरळ माझा नंबर देऊन द्यायचा. सर्वांनी प्लीज मोबाईल काढा आणि माझा नंबर घेऊन घ्या. मलाही खूप सांगायचं आहे, पण अजून चिठ्ठी येईल त्याच्या आधी मी सांगून देते.
नंबर माझा घेऊन घ्या. अशा कोणत्याही महिला दिसल्या तर त्यांना माझा नंबर द्या. त्यांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी माझी, त्यांचं पालनपोषण करण्याची पण जबाबदारी माझी. आता याच्यावरून जास्त तर मी काही करू शकत नाही, कारण ह्या प्रवासामध्ये खूप मला न केलेल्या चुकांची शिक्षा पण भोगावी लागली. आणि काहीतरी परमेश्वरी योजना यांचा आशीर्वाद असेल की माझ्या हातून कितीतरी महिलांचं चांगलं करायचं असेल. गारमेंट इंडस्ट्रीमध्ये कोणतीही शिक्षणाची गरज नाही पाहिजे. तुम्ही फक्त जर मेहनत केली, फोकस ठेवला तर तुम्ही सीओपर्यंतचा प्रवास तुमचा करू शकता. फक्त तुमचं ध्येय निश्चित पाहिजे. आणि खूप काही गोष्टी आहे शिकण्यासारख्या. फक्त माझ्या कोणतीही अशी महिला असेल तिला वाटत असेल की बा मला मरायचं आहे, किंवा ज्यांना कोणीच नाही आहे, ज्या एकल महिला आहे, ज्यांना मुलबाळ नाही आहे, की ज्या म्हणतात की आम्ही एकटं पडलो, माझा नंबर प्लीज सर्वांनी घेऊन घ्या. 9175639004 दीपिका देशमुख. 9175639004 अशा प्रत्येक गरजू महिलांपर्यंत माझा मेसेज तुम्ही पोहोचवा, कारण त्या आत्मनिर्भर होतील आणि आत्मनिर्भर होऊन त्या शिकतील आणि त्यांच्या मुलांचंही काहीतरी चांगलं होईल. सर्वांना सांगली जिजाऊ ब्रिगेडचे मी आभार मानते की त्यांनी मला या सत्कारास पात्र समजलं आणि मला आदरपूर्वक इथे बोलवलं. धन्यवाद. एकदा सीमाताईचे, संपूर्ण जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र यांचे धन्यवाद.